श्री स्वामी समर्थ. प्रत्येकजण आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या परंपरेनुसार, प्रथेनुसार आणि कुळाचाराप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवत असतात. त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी हे घट उठवले सुद्धा जातात. जसे आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभमुहूर्तावरती घटस्थापना करत असतो, त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजेत, तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. यंदा म्हणजे 2025मध्ये ज्या लोकांच्या घरचे घट हे नवमीच्या दिवशी उठणार आहेत, तर त्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये आपण घट उठवू नयेत आणि कोणता शुभमुहूर्त असणार आहे. तसेच ज्यांचे घट हे दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठतात, तर त्यांनी कोणत्या शुभमुहूर्तावरती घट उठवायचे आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये चुकूनही घट उठवायचे नाहीत. तसेच घटाचे जे उगवलेले धान्य असते, ज्याला आपण धान म्हणतो, तर त्याचे आपल्याला साधे सोपे उपाय हे गुपचूपपणे करायचे आहेत, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. कोणत्या वेळेमध्ये घट उठवू नयेत आणि कोणत्या शुभमुहूर्तावरती ते उठवावेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यंदाची नवरात्र ही 10 दिवसांची आहे. 1 ऑक्टोबर 2025ला नवमी तिथी आहे आणि या दिवशी ज्यांचे घट उठतात तर त्यांनी नवमी तिथीलाच उठवायचे आहेत. आणि ज्यांचे दसऱ्याला उठतात, ज्यांची परंपरा पहिल्यापासून आहे की दसऱ्याला घट उठवले जातात, तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट जे आहेत तर ते उठवायचे आहेत. आणि यंदा दसरा जो आहे तर तो 2 ऑक्टोबर 2025ला आहे. या दिवशी दशमी तिथी असणार आहे. आता 1 ऑक्टोबर 2025ला नवमी तिथी ही सायंकाळी 7:01 असणार आहे. आता या दिवसाचा जो सूर्योदय आहे तर तो सकाळी 6:29 होणार आहे आणि सूर्यास्त जो आहे तर तो सायंकाळी 6:27 होणार आहे. आता प्रत्येक दिवशी सूर्य उगवला की त्यानंतर काही वेळ ही अशुभ असते, काही वेळ ही शुभ असते. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्ये जो काही काळ असतो तर यामध्ये काही शुभ काळ असतो आणि जो शुभ काळ आहे तर त्यामध्येच आपण शुभमुहूर्त निश्चित करत असतो. आणि जो अशुभ काळ आहे तर तो मात्र आपण धार्मिक विधीसाठी किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी वर्ज्य करत असतो. आता दररोज राहू काळ, यमगंडम काळ, गुलिक काळ तर हे अशुभ काळ असतात आणि सुमारे हे 1.5 तासाचे काळ असतात. आता राहू काळ जो आहे तर तो अत्यंत अशुभ मानला जातो. जर आपण राहू काळामध्ये एखादी पूजा केली किंवा कोणतंही एखादं शुभ कार्य केलं तर त्याचे आपल्याला फळ मिळणे कठीण असते. जर आपण राहू काळामध्ये घट जर उठवले तर आपल्याला आपल्या व्रताचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळू शकणार नाही. म्हणून आपल्याला राहू काळ हा वर्ज्य करायचा आहे. अनेकदा आपल्याला याचे दुष्परिणाम होऊ शकतात. राहू काळ जो आहे तर तो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार बदलतो. दररोज राहू काळ हा वेगवेगळा असतो, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य करण्यासाठी शुभमुहूर्त हा निश्चित केला जातो आणि शुभमुहूर्तावरती केलेलं कोणतंही काम हे नेहमीच यशस्वी होत असते. आता राहू काळ ही एक अशी वेळ आहे की जेव्हा राहू हा पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो. राहू काळ हा नकारात्मक मानला जातो. एखाद्यावर राहूची नजर पडली तर त्याचा वाईट काळ सुरू होतं असे सुद्धा म्हटले जाते. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास्तापर्यंत जो वेळ आहे तर त्याचे 8 समान भाग केले जातात आणि प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या दिवशी राहू काळ असतो. आता 1 ऑक्टोबर 2025ला नवमी तिथी आहे. या दिवशी बुधवार आहे आणि बुधवारी 5वा भाग हा राहू काळ असतो आणि दसऱ्याच्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारी 6वा भाग हा राहू काळ असणार आहे. आता त्याचप्रमाणे गुलिक काळ हा सुद्धा अशुभ असतो, कारण गुलिक काळ जो आहे तर तो शनीच्या अधिपत्याखाली असतो आणि यमगंडम काळ मृत्यूची देवता यमाशी संबंधित हा काळ असतो. त्यामुळे राहू काळ, गुलिक काळ आणि यमगंडम काळ तर हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे आणि उरलेल्या वेळेमध्ये आपण घट उठवू शकतो. आता 1 ऑक्टोबर 2025 बुधवारी नवमी तिथीचा राहू काळ जो आहे तर तो दुपारी 12:28 पासून ते दुपारी 1:58 असणार आहे. गुलिक काळ हा सकाळी 10:58 पासून ते दुपारी 12:28 असणार आहे आणि यमगंडम काळ हा सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 असणार आहे. हा काळ आपल्याला घट उठवण्यासाठी नवमी तिथीला वर्ज्य करायचा आहे. ज्यांचे घट हे नवमी तिथीला उठणार आहेत तर त्यांनी या वेळेमध्ये घट उठवू नयेत. घट हे 12च्या आत उठवले जातात, त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आतमध्ये घट उठवायचे आहेत. आता ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर 1 ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी 8:06 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला सकाळी 6:29 संपणार आहे. हा जरी रवियोग असला तरी सुद्धा यामध्येच यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळीच 7:59 सुरू होणार आहे.
त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत. म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा 1 ऑक्टोबर 2025चा. तो सकाळी 9:28 पासून ते सकाळी 10:58 म्हणजे यमगंडम काळ संपल्यानंतर गुलिक काळ सुरू होईपर्यंत हा जो मधला काळ आहे तर यामध्ये आपण घट उठवू शकतो. त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजे 7:59 म्हणजे सकाळपासून ते 8 वाजेपर्यंत जरी आपण घट उठवले तरी सुद्धा चालतील. आता ज्यांचे घट जे आहेत तर ते दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात. तर दशमी तिथी यंदा आहे 2 ऑक्टोबरला गुरुवारी आणि या दिवसाचा जो सूर्योदय आहे तर तो सकाळी 6:29 होणार आहे. सूर्यास्त हा सायंकाळी 6:26 होणार आहे आणि दशमी तिथी ही 7:10 सायंकाळपर्यंत असणार आहे. आता या दिवसाचा जो राहू काळ आहे तर तो असणार आहे दुपारी 1:57 पासून ते 3:27 परंतु घट जे आहेत तर ते आपण 12च्या आत उठवत असतो. त्यामुळे राहू काळाचा काहीही संबंध येणार नाही. गुलिक काळ जो आहे तर तो सकाळी 9:28 सुरू होणार आहे आणि 10:58 संपणार आहे आणि यमगंडम काळ हा सकाळी 6:29 सुरू होणार आहे आणि 7:59 संपणार आहे. सकाळीच सूर्य उगवला की या दिवशी यमगंडम काळ चालू होत आहे. त्यामुळे शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 आणि दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी गुलिक काळ संपल्यानंतर म्हणजे 10:58 पासून ते 11:55 असणार आहे. तर या अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठवू शकतो. दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरी सुद्धा आपल्याला यामध्ये गुलिक काळ आणि यमगंडम काळ हा वर्ज्य करायचा आहे. आता ज्यांना यमगंडम काळ गुलिक काळ तर हे वर्ज्य करायचे नाहीत तर ते 12च्या आत कधीही घट उठवू शकतात. राहू काळ जो अत्यंत अशुभ काळ असतो तर तो नवमी तिथीला आणि दशमी तिथीला दोन्हीही दिवशी 12 नंतर आहे आणि आपण घट हे 12च्या आत उठवत असतो. त्यामुळे 12च्या आत कधीही आपण जरी घट उठवले तरी काहीही हरकत नाही. घटाचे जे उगवलेले धान्य असते ज्याला आपण धान म्हणतो तर यामध्ये देवीच्या 9 रूपांचे दैवी तत्व हे कार्यरत असते. त्यामुळे आपण याचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो. एका कपड्यामध्ये लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला हे धान बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा पर्स पॉकेटमध्ये आपण ठेवू शकतो किंवा आपलं दुकान व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. त्याचप्रमाणे हे धान देवांना सुद्धा आपण अर्पण करत असतो आणि महिलांनी ते आपल्या वेणीमध्ये आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या टोपीमध्ये हे धान जे आहे तर ते परिधान करायचे असते.